मुदखेड शहर व तालुक्यात शेतकऱ्यांना दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपली फूल शेती विकसित करावी व आपलं जीवनमान उंचवावं। फूल व्यावसायिक व्यापाऱ्यांनीही शेतकरी बांधवांना त्यांच्या फुलांना परिस्थितीनुरूप योग्य तो भाव द्यावा आणि फुलं असोसिएशनच्या माध्यमातून फूल व्यवसाय गतीने चालना द्यावी, असं प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी येथील न्याहाळी रोड लगत नव्याने उभारण्यात आलेल्या फूल मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केलं। शहरातील फूल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन फूल असोसिएशनची स्थापना केली असून त्या माध्यमातून येथील मदिना मस्जिदचे सदर युसुफ शेठ, मुसा शेठ, जनता हॉटेलवाले यांनी फूल मार्केटसाठी आपल्या शेतीमध्ये भाड्याने जागा उपलब्ध करून दिली असल्यामुळे त्या ठिकाणी 32 नवीन दुकानं काढण्यात आली आहेत आणि नांदेड व निजामाबादच्या धर्तीवर आता मुदखेड शहरात शेतकऱ्यांच्या फुलांचा लिलाव होणार आहे। फूल मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजू बहादूर कोतावार, सुनील शेटे, मुजीब अन्सारी, जहागीरदार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर, शहर अध्यक्ष कैलास गोडसे, माजी उपाध्यक्ष करीम खासाब, माजी नगरसेवक संजय आहुलवार, गोविंद गोपनपल्ले, सूर्यकांत चंदुते, रावसाहेब चंदुते, ॲडव्होकेट कमलेश चंदुते, कैलास चंद्रे, मोहम्मद गौस शेठ, गफार भाई पारेवाले, वसीम भाई, जलील भाई कोथिंबीरवाले, मारुती फुलारी, पांडुरंग सूर्यवंशी, अविनाश जमखडे, साहेबराव चव्हाण, कपिल लोखंडे, विनोद चव्हाण, कुलदीप आढाव, भीमराव पाटील महाद्वार, शिवा पाटील तोटेवाड, रावसाहेब पारवेकर, रशीद शेठ मुलतानी, बालाजी चंद्र, असलम भाई मसालेवाले आदींची यावेळी उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फूल असोसिएशनचा अध्यक्ष शौकत खा पठाण, उपाध्यक्ष अब्दुल अलीम भाई, सचिव शेख सईद शेख, महबूब हाजी, इब्राहिम पहलवान, नफीस भाई, रऊफ खान, मुस्तफा भाई, सय्यद अमजद, मिर्झा शेख, जमील फुलारी, मोईन फुलारी, ईसा बेग, अफरोज बागवान, मोहम्मद वाशिद, सुरेश आडे, रवी आडे, सुभाष राठोड यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केलं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आपण देवाच्या नावानं सुरू करतो म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा। आणि आज सुरुवात करत असताना मी ईश्वराच्या नावाने सुरुवात करतो, जो अतिशय रहमान आहे, रहीम दिल आहे, तो एकमेव पूजा उपासना आराधनाच्या काबिल आहे। त्याच्या नावाने मी सुरुवात करतो आणि तुमच्या सर्वांना आता मी पाहिलं इथून तिथून नावे पाहत आहे, उमेद, हे सगळे नाव ए पासून झेड पर्यंत सगळे नाव दिसत आहेत आणि मला वाटतं एक तरी म्हणजे सगळे मुस्लिमच आहेत। हे एक योगायोग आहे। मुदखेडच्या मुसलमानांनी सगळ्या या व्यापाऱ्यांचं मी तहे दिल से, कारण का मी एक लहानपणी गाणं ऐकलं, देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में हो घर अपना, क्या समा है तू कहाँ है, मैं आई 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 आजा, है ना। फूलों के शहर में मैं दोनच मिनिटं। निसर्गात फुलांचे खूप महत्व आहे, पिके सुंदर दिसण्यासाठी नसतात, तर वनस्पतीच्या प्रजनन आणि परिसंस्थेच्या आरोग्यात महत्वाची भूमिका असते। फूल झाडाच्या स्त्रीवर पुरुषांच्या हृदयाचं वजन घडवून आणण्यास मदत करते, त्यानंतर फळाची निर्मिती होते। फुलांचा उपयोग डोळ्यासाठी, केसात मारण्यासाठी, फिरवण्यासाठी करतात। वेगवेगळ्या फुलाला वेगवेगळे फुले अर्पण केली जातात आणि फुलाच्या समूहाला फुलोरा म्हणतात। यानंतर करीम खासाब हे समारोप मनोगत व्यक्त करतात। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। तमाम हिंदू भाइयों को आदाब। आज जो फूल मार्केट का जो इब्तिदा शुरू की गई है, तमामी फूल के व्यापारी और शेतकरी को हम सब आने वाले मोतबर लोग, अध्यक्ष है, इसमें पदाधिकारी भी है, हमारे फूल के टीम शौकत भाई, इब्राहिम भाई, हमारे अलीम भाई, करीम भाई, आर के रऊफ, सलमान, हमारे बेग साहब, नफीस साहब, तमाम उनके साथी जो फूल का मार्केट आज खोले हैं, उनके लिए हम सब मिलके उनको मुबारकबाद देते हैं। हमारे ऐसे कुछ सुपर उस्तुम फूल के व्यापारी है, जिसमें हमारे यूसुफ भाई का नाम है, मुस्तफा भाई का नाम है, हमारे मुजिब भाई कोतवाल का नाम है। ये मार्केट में नहीं दिखते लेकिन पूरे हिंदुस्तान।
चौघंचे इथं आता सगळ्यांची नावं नाही घेत इथं जमलेले शेतकरी बांधव, माझे मित्र आणि व्यापारी वर्ग. खूप काही ही गोष्ट 20 वर्षा अगोदर व्हायला पाहिजे होती, ती आज रोजी झालेली आहे. कारण ह्या जे आपण मार्केट फुलाचं हे मुदखेड शहरातून चालू झालं होतं. हे मुदखेड शहर ऑल इंडियामध्ये जे शहर माहित होतं किंवा या माल तयार कुठं होतो, हा मुदखेडला तयार होता. देर आहे मगर बहुत देर के बाद दुरुस्त होईल. ही 20 वर्षा अगोदर व्हायला पाहिजे होती, ती आज रोजी झाली. मला एवढीच बाजू मांडायची आहे की या ठिकाणी इथून या ठिकाणी जागा दिली आपल्या व्यापाऱ्यांना. माझे इथं फुलारी काही मित्र आहेत आणि मी पण या उत्पादक म्हणून शेतकरी पण आहे. माझा फुलारी नबीसभाई आहे. मी चांगला माझ्या शेतातून भरपूर असा माल नबीसभाईकडे येते. बऱ्याच आजपर्यंत 7-8 माझे फुलारी झालेले आहेत. आज रोजी माझे नबीसभाई फुलारी आहेत. मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी की बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव दिला पाहिजे. कारण का आता तुळे 70 रुपये झालेली आहे. या शेतकऱ्याला सुद्धा पडतल लागली पाहिजे, त्याने फुले लावले पाहिजे. याच सर्व व्यापाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन मार्केट खोलला पाहिजे. मार्केटवर काय चाललं, खाली काय चाललं, ही भरपूर वांदे आहेत. मी तुमच्या सोबत आहे. ही वांदे जर येऊ द्यायचे नसेल तर बाजार चांगला खोलला पाहिजे आणि इथं कलर माल हा विकला पाहिजे. मार्केट जर सर्व व्यापाऱ्यांना करता विनंती आहे, तुम्ही कार्यक्रम केल्या आणि या ठिकाणी राहायला पाहिजे. तुम्ही हे कार्यक्रम झाल्यानं आपल्या दुकानामध्ये शेतकरी बांधवाचा सत्कार करा, त्याला नाश्ता खाऊ घाला. आता या ठिकाणी सर्व इथं जे व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी राहायला पाहिजे. हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे. त्यासाठी माझी विनंती आहे की या ठिकाणी या तुम्ही. हे सगळ्यात महत्वाचा विषय, सर्व सन्माननीय व्यक्तीला तुम्ही बोलवलेले आहे गावातले. आणि माझा विषय दुसरीकडे गेला की बाबा या ठिकाणी कलर मालाची सुद्धा विक्री झाली पाहिजे. असं नाही काकडाच घेणारे पाहिजे. तुम्हाला आता इथं व्यापारी सगळ्या प्रकारचे तयार करावं लागणार आहे. कलर मालाचे, झेंडूचे, गलांड्याचे, त्या सर्व व्यापाऱ्यांनी तुमची काळजी आहे. आता शहरातून माल कुठेही न जाता माल विकला पाहिजे. आणि उनकी क्या जाना यहाँ ना हो, तुमको वहां बुलायचं ना, तुम्हारी दय रखो उनको यहाँ बुलाने की. ही मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. इकडं त्याने तुम्हाला बोलवत होते नांदेवाले, आता नांदेवाला इथे यायची तुम्ही वेळा ना. म्हणून माझी विनंती आहे इथल्या व्यापाऱ्यांना की सगळे व्यापारी सगळ्या क्षेत्रामध्ये राहा. कोणी गलांडा विका, कोणी झेंडू विका, हे सगळा बाजार आपल्या इथं चालला पाहिजे आणि आपण याचे बॉस झाले पाहिजे. मुदखेडून डिस्पॅच झाला पाहिजे माल. ही मला तुम्हाला व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपल्या इथं सगळा माल विकला पाहिजे आणि शेतकऱ्याला वापस न करू. सगळ्या मालाची विक्री आणि बीट आणि योग्य भाव द्या. बिलकुल मार्केटला कुठं दगा लागणार नाही. मार्केट एकदम असं सुंदर चालेल. कारण या मार्केटमुळं अनेकाची उपजीविका सुद्धा आहे. आपल्या इथं काही महिलाला लागतील, पुरुषाला लागतील, टाच्यांचं काम लागणार आहे. ही उपजीविका आपल्या शहरात बाहेर नेऊन देतो त्या ते इथं चालू होणार आहे. यासाठी तुमच्या आशीर्वादानं व्यापाऱ्याचं, आमचं सुद्धा शेतकऱ्याचं चांगलं होणार आहे, व्यापाऱ्याचं चांगलं होणार आहे, मजूरदाराचं चांगलं होणार आहे. याची सर्वांनी याची नोंद घ्या. सगळं तयार करा तुम्ही मार्केट, की असं कोणतं हे मी नाही जमत हे म्हणू नका. तुम्ही सगळा मार्केट माल आलेला विकला पाहिजे. आणि इथं कारण का आपल्या शहरात सगळं काही उत्पन्न होते. गलांडा होते, शिर्डी गुलाब होते, हार आयटम आपल्या शहरात आजूबाजूला आपल्या तयार होते. काकडाचा एवढा लावला की आता कुठे ना. मार्केट उद्घाटन सोहळ्याचे माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी आज हे आडत फ्लावर आडत जे उद्घाटन केलेलं आहे, ह्या टीमचे अध्यक्ष शोकत, त्यांची टीम अतिशय उत्तम काम केलेलं आहे. छोटे मोठे शेतकऱ्याचे प्रश्न एकदम मिटून गेलेले आहेत. निजामाबादला जायचं नाही, हैदराबादला जायचं नाही, नांदेडला जायचं नाही, कुठे जायचं नाही. मुदखेडला आडत दुकान खोलले, इथं माल जोरदार आणत जा. तुम्हाला या टीम चांगला भाव देईल ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. तसेच हे जे 33 दुकानं आज चालू झालेले आहेत, आणखीन काही जर दुकानं निघाले, आणखीन युसुफ शेठ जागा द्या. युसुफ शेठ कुठे गेले? त्यांचं अभिनंदन. सगळ्यात महत्वाचं युसुफ शेठचं अभिनंदन जागा दिल्याबद्दल. नंतर शोकतच्या टीमचं अभिनंदन.
जे सगळे शेतकरी माझे पूर्ण जुने नवे दोस्त आले त्यांचं सगळ्याचं अभिनंदन करतो आणि मी 4 शब्द संपवतो. क्रांतिकारी पाऊल मुदखेडच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आत्ताच आमचे भाषण करताना आमचे दोस्त मिया म्हणाले की या मुदखेडच्या पुलाचा डंका नुसता नांदेड पुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर आमच्या मुदखेडच्या पुलाचा सुगंध कर्नाटक म्हणजे बेंगलोरला फुल जाते आपल्या इथलं, आंध्र म्हणजे विजयवाड्याला फुल जाते आपलं, तेलंगणा म्हणजे हैदराबादला फुल जाते आपलं, इंदोर जे मध्य प्रदेश मध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा फुल वापरलं जाते. थोडक्यात सांगण्याचा हेतू असा की आपल्या ह्या मुदखेडच्या फुलाचा सुगंध या संपूर्ण भारत देशामध्ये भव्य फुल मार्केट या उद्घाटन प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुदखेड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष रामभाऊ चौधरी तसेच आमचे सहकारी सर्व सन्माननीय पुढे बसलेले शेतकरी आणि या ठिकाणावर नव्याने व्यवसाय करणारे 33 व्यापारी या सर्वांना प्रथमतः या मुदखेड शहरामध्ये फुलं मार्केट सुरू झालं म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांनी व्यवसाय व्यवस्थित जोरात करावा. मी या फुल व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्याला एक मी विनंती करतो की मी परवा कोल्हापूरला माझ्या मुलाला व्यवसाय टाकून देण्यासाठी चांदीची खरेदी करायला गेलो होतो. एक हुपरी म्हणून छोटस गाव आहे, त्या गावामध्ये नगर परिषद सुद्धा नाही, तालुका सुद्धा नाही. ते नगर परिषद आहे पण तालुका नाही. त्या व्यापाऱ्याला मी विचारलो की बाबा तुम्ही एवढा मोठा व्यवसाय इथंच का सुरू केला. तो व्यापारी पर डे 5.25 लाख रुपये टॅक्स भरतो. तो व्यापारी पर डे 5.25 लाख रुपये टॅक्स भरतो. तर त्या व्यापाऱ्याला मी विचारले की बाबा तुम्ही कोल्हापूर, मुंबई, सांगली, सोलापूर जागा दिलेले आमचे सदर युसुफभाई त्यांचं विशेष या अगोदर तर मी सर्वप्रथम या मार्केटला शुभेच्छा देतो आणि नंतर युसुफभाईला एक शुभेच्छा देतो की त्यांनी या मार्केटला जागा दिली. त्यांचं विशेष अभिनंदन याच्यासाठी करतो की मोठे मोठे नेते, मोठे मोठे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, अध्यक्ष, सर्व पक्षाचे फ्रंटलाईनचे जे अध्यक्ष यांनी या फुल मार्केटच्या जागेसाठी काही करू शकले नाहीत आणि आपलं नाव भारतात आहे विदेशात जावं या दृष्टिकोनातून काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत म्हणले किंवा आपलं नाव आपल्या महाराष्ट्रात देशात खूप झालंय, आपलं फुल मार्केट विदेशात जावं यासाठी लोकप्रतिनिधी काही प्रयत्न केले, आश्वासन दिलं होतं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की काही लोकांकडून झालं नाही काम आणि आता तुम्हाला काही गरज राहिली नाही. तुम्हाला जागा मिळाली, मार्केट झाले, असं जसं फुलाचं नाव आहे तसं तुमच्या मार्केटचे नाव आपल्या देशात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे हे माझी अपेक्षा आहे. आणि राहिल्या गोष्टी बाकी सर्व एक फुल मार्केट झालंय आणि नेमसे तुम्ही एक केळी मार्केट करा, कारण केळी बरंच मार्केट आहे. केळीचे उत्पादन अर्धापूर मुदखेडमध्ये आहे, नांदेडला आपली हेरसाळ होत आहे, लोकांना पैसे बरोबर मिळत नाही. तर मुदखेडचे व्यापार राहिले तर फुलाचे पैसे आणि केळीचे पैसे एकत्र मिळाले तर शेतकरी सदन होईल, शेतकऱ्याला कुठे जायची गरज पडणार नाही. त्यामुळं एक केळी मार्केट करा आणि गपारबाई तुमच्याकडे बघा एखादं मार्केट चांगलं काढा, कारण तुम्ही नुसतं बोलतात फार, टीका फार करता. तुम्ही एखादं मार्केट बघा, काही झालं तर. आता आमच्याकडे गवयनाच झाले, तुमच्याकडे काही झालं तर बघा. आणि पुनश्च एकदा मी एक आयोजकाला विनंती करतो ज्यांनी या फुल मार्केटला जागा दिली त्यांचा एक शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा युसुफ शेठचा. कारण या मार्केट असं झालंय की गावात जरी नसलं असतं त्याच्यापेक्षा चांगलं असतं, तरी पण या म्हणजे आवड जागेला तुम्ही एवढं सुंदर असं स्वरूप दिलंय, मार्केट झालंय, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांना मी माझ्या वतीने गावकऱ्याच्या वतीने शुभेच्छा देतो. असंच आपलं नाव लौकिक व्हावं या दृष्टीकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करावं. माझ्या पूर्वीच्या वक्त्याने फार म्हणजे सर्व तुम्हाला बोललेलं आहे, त्याची पूर्तता सगळ्यांनी मिळून केली तर होऊन जाईल. आणि योगायोगानं जागा तर तुम्हाला गरज नाही, बाकीच्या काही गोष्टी लागल्या तर आपण करूया. एवढं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझं लांबलेलं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.